नमस्कार मंडळी, शीतल धवड यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण हेल्दी असा छान बीटरूट आणि कॅरेट म्हणजेच गाजरचा ज्यूस बनवणार आहोत. छान सकाळी सकाळी अंच्या पोटी तो प्यायचा असतो, साधारण 9 वाजता वगैरे. तर बघूया आपण काय आहे त्याची प्रोसिजर. छान असे 2 गाजर घेतले मी. त्याला धुवून घेतले तरी माती निघाली नाही ना, म्हणून मग परत त्याला छान असे रॅपर काढून घेतले थोडे थोडे, अगदी जिथे माती होती तिथे. त्याचं नॅचरल जे आहे ते राहू दिले कोकरं तसेच. जिथे माती जास्ती वाटली तेच काढले आणि खालचे याचे वरचे असे बुडूक काढून टाकायचे. तसंच बीटला पण तसंच केलं मी. त्याचे रॅपर संपूर्ण काढून टाकले आणि बघा आता आपलं बीट आणि गाजर छान रेडी आहे. आता बघा सकाळी आपण कुकर लावतो ना वरण भाताचा, आणि मग त्याच्यावर जागा असते खाली. तर आपण बंद डब्यामध्ये, जर जागा जास्ती असली तर बंद डब्यामध्ये बीटरूट आणि कॅरेटचे थोडे तुकडे करून आपण ठेवून द्यायचे, म्हणजे त्याचे व्हिटॅमिन्स बाहेर वाफेद्वारे जात नाही. तर मी पण बंद झाकणामध्ये असं ठेवलेलं आहे आणि कुकरला छान शिटी लावून दिली, म्हणजे आपले कुकरही होते, वरण भातही शिजतो आणि आपले बीटरूट आणि कॅरेट पण छान असे शिजवले जातात. आता बघा कुकर थंड झाल्यानंतर मी आता बाहेर काढून घेतलं बंद डब्यामधून. बीटरूट आणि कॅरेट छान दबलेले आहेत, ते नरम झालेले आहेत. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला जेवढं गूळ आवश्यकता आहे, गोड आपण जेवढं खातो त्यानुसार गूळ टाकायचा, थोडं अगदी मीठ टाकायचं, अगदी थोडं जिरं टाकायचं आणि मिक्सीमध्ये छान आपण ते पाणी टाकून बारीक फिरवून घ्यायचं. छान त्याचा लगदा अगदी बारीक होऊ द्यायचा. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. बघा असं छानपैकी त्याचा लगदा तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, कारण एवढं जाडं तर आपण पिऊ नाही शकत, म्हणून पाणी टाकायचं. स्वाद तोच राहतो, स्वादामध्ये काही चेंजेस नाही होत, कारण आपण पर्याप्त असं गूळ वगैरे टाकलेलं आहे. त्यामध्ये कमी जास्त आपण आपल्या हेल्थनुसार, स्वादानुसार आपण टाकायचं. गाळून घेतलेलं नाही, कारण मी जर गाळून घेतला असता तर त्यामध्ये काही सत्व उरलेलं नसतं, म्हणून मी गाळून नाही घेतला. एवढं तर आपण पातळ पिऊ शकतो म्हणून, आणि हेल्दी पण असते ते, म्हणून असंच छान मीडियम प्यायचं. आपल्याला वाटलं तर निंबू पण त्यामध्ये पिळून घेऊ शकतो आपण थोडंसं.